परदेशात नेव्हीमध्ये नोकरीचा आमिष दाखवून नवी मुंबईत 20 पेक्षा अधिक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। प्रत्येकाकडनं लाखो रुपये घेत दुबईला पाठवल्यानंतर कंपनीने मात्र हात वर केले। दरम्यान फसवणूक झाल्याचं कळताच तरुणांनी आता तुर्भे MIDC पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। पाहूयात। परदेशी नोकरीचं स्वप्न पाहताय? सावधान। परदेशी नोकरीच्या नावानं तरुणांची फसवणूक। गलेलठ्ठ पगाराच्या आशेनं लाखो रुपयांना गंडा। गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवणं हे बहुतांश तरुणांचं स्वप्न असतं। काही तरुण परदेशी नोकरी मिळून झटपट पैसा मिळवण्याचं स्वप्न पाहतात। नवी मुंबईतल्या 20 तरुणांनी मर्चंट नेव्हीत नोकरी करून लाखो रुपयांचा पगार मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं। परदेशातल्या जहाजावर नोकरीसाठी त्यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ मधल्या XPO शिपिंग मॅनेजमेंट कंपनीशी संपर्क साधला। या कंपनीने तरुणांकडून प्रत्येकी 3 ते 4 लाख रुपए घेतले। हम मर्चेंट नेवी ज्वाइन करने के लिए SPO शिपिंग मैनेजमेंट जो कि नेरूल में है, हमने वहां पे पर पर्सन पर हेड हमसे 3 लाख से लेके 3,30,000 तक की पेमेंट, हम हर 13 लोग हैं, हमसे हर किसी से इतनी पेमेंट ली गई है। टोटल करीब और हमसे पुराने जो 8 लोग और हमसे 2 दिन पहले फ्लाई किए थे, उनसे भी करीब इतना ही अमाउंट उस कंपनी से लिया गया था। टोटल फ्रॉड देखा जाए तो करीब 70 लाख के आसपास का ये टोटल का फ्रॉड है। जॉइनिंग साठी तरुणांना दुबईत नेण्यात आलं। तिथे त्यांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं। जॉइनिंग करून घेण्यात टाळाटाळ केली जाऊ लागली। व्हिसा संपत आल्यानंतर एजंटी सुद्धा हात वर केले। शेवटी तरुणांनी कसं तरी करून पैसे मागून विमानतळ गाठत मुंबई गाठली। 1 लाख रुपया है, इसमें से मैं टिकट तुम लोग का एडजस्ट कर रहा हूँ, आ जाओ। मैं बोला कि इधर होटल का कौन देगा, तो बोला कि होटल का मैं नहीं दे सकता भाई, अपने घर से तुम लोग एडजस्ट करके आ जाओ। हम लोग उधर कम 10-10 हजार रुपया मंगाया और होटल का पैसा दिया। फिर हम लोग भाग के एयरपोर्ट पे आए मैम। फिर हम लोग का टिकट था पुणे का, पुणे आया, पुणे से इधर आया। लाखो रुपये पगाराच्या आशेनं शेकडो तरुण परदेशात नोकरीची वाट धरतात। तरुणांमध्ये परदेशी नोकरीचं आकर्षण पाहून एजंट त्यांची फसवणूक करतात। त्यामुळे परदेशात नोकरीची संधी असेल तर हुरळून जाऊ नका। डोळसपणे परदेशी नोकरीच्या ऑफरकडे पहा, अन्यथा डोक्यावर हात मारण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।